आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे चला चला लवकर सूर्य वगैरे सेल्फी काढूया। त्या माणसाने एवढा वाईट प्राणी जगात दुसरा कुठलाच नाही तो। त्यांना कधी निसर्गाचा आनंदच घेता आलेला नाही तर एका कुठल्या तरी माणसाला ना निसर्गाची शांतता बघवलेली नसणार आहे म्हणून या फोन सारख्या भूताचा शोध काढला असणार आहे। बघ कशी तोंड वाकडी कडून फोटो काढतात, काय त्यांना लाजच नाही तर। की सूर्य आपल्याला दररोज सांगत असतो, बाबांनो मी आज जरी मावळलं तरी उद्या नव्यानं उघडणार आहे मी नव्यानं सगळ्यांना प्रकाश देणार। ह्यांना काय करायचं, ह्यांना त्याच्याकडे पाठ करून फोटो काढत बसायचं। सूर्य पण म्हणत असेल किती गरीब लोक आहेत ती, ह्यांना ना निसर्गाची श्रीमंतीच कळली नाही तू। काय झालं तुला असं माझं डोकं उठलंय तू असतेच? तुझं डोकं कशाने उठलंय ना हे माहिती आहे मला। कशानं? तूच सांग की, मग मी सांगेन। मग माझ्या जे मनात आहे ना ते बरोबर आहे का नाही हे मला कळेल। होय चल चल। काय नाही ग, मला माझ्या बायकोबरोबर सूर्यास्त बघायचा होता तो, आणि या सगळ्यांनी माझ्या इच्छेचं बोऱ्या बिस्तर क्या। तुला म्हणलं ना माणूस माणसात आला तरच निसर्ग फुलणार, नाहीतर मग हायच नासाठी। आता तू सांग मला तुझ्या मनात काय होतं? तेजू काय झालं? नाही काय नाही। थांब तेजू, असं डोळ्यातल्या पाण्याला अडवू नको पोरी, आणि आई समोर तर नाहीच नाही। असं एकट्यानं रडून ना विचार कमी होत्यात ना मागचा घोर सुटतो। तसं असतं तर आता माझ्या आयुष्यात दुःख बघायला मिळालं नसतं। अगं कित्येक वर्षापासून मी एकट्यात रडली नाही, असा एक दिस बी गेला नाही माझ्या आयुष्यात। अडचणीचं भूत रोज नव्यानं तोंड वर काढतं आणि रोज मनाला झपाटून टाकतं। म्हणून म्हणते तुला जे वाटतं ते कुठेतरी बोलून मोकळी हो। माझ्यावर बोलू नाही वाटत तर नको बोलू माझ्याशी बाळ, पण तुझ्या विश्वासातल्या माणसाजवळ बोलून मोकळी हो। मला कळत नाही मी काय करावं। पळावं तर जावं कुठं आणि थांबलं तर जीव घुसमटत। मला मोकळी खावी, पण इथं रोज एक नवीनच पेच उभा राहतो। बाळा स्वतःभर पोटात जीव घेऊन दिस काढणं कशाला म्हणतात हे चांगलं माहिती आहे मला। त्याच्यावर तुझ्या अश्रूंचा चांगला परिणाम झाला पाहिजे हे लक्षात ठेव। तुझं मन मीनासारखं मऊ आहे, त्याला दुखावलेलं चालत नाही, मला चांगलंच माहिती आहे। नक्कीच कोणीतरी तुझं मन खोलवर दुखावलं, पण माझं ऐक बाळा, कुठलीच वेळ हाय तशी राहत नाही। अगं मी स्वतः या आशेवर जगते, पण येणारी वेळ याच्यापेक्षा वाईट असेल तर मग पुढं कधीतरी चांगलं आपल्याला पाहिजे असं वळण येईल। या आशेवर जगत राहायचं, आपल्या हातात तेवढंच आहे। तू हळवी होतीस पण नव्या दमानं उभी राहतीस। तेजू आता तुझ्या पोटातल्या लेकरासाठी तरी तुला तुझी काळजी घ्यावीच लागेल। हो मी घेईन काळजी। तेजू एवढी घाई काय जायची, जरा माझ्या जवळ बस ना। अगं आपल्या माणसाच्या सहवासात बसलं ना की लई बरं वाटतं बघ। तुला जावंसं वाटत असेल तर तू जा, माझं काय बी म्हणणं नाही, पण मी हाय इथंच। चिडू नको ना कमुड्या तू।
अगं माझं ऐकून तरी घे. अगं मी काही ते एन्जॉय करतोय का? तनुनं टाकलेल्या फोटोमध्ये हसतोय म्हणजे अगं बळजबरी त्यानं फोटो काढायला लावला. मग आता मी काय करणार आहे? कमुडे तुझी शपथ. अगं पिलो ऐकून तरी घे. अगं पाहिजे ना तर मी धनुला सांगतो आणि तो फोटो डिलीट करायला सांगतो बस. अगं तुझी शपथ मी खरंच सांगतोय. पिलो ऐकून घे ना बाबू. फोन ठेवला वाटतं. या धनुला पण काय गरज होती लगेच फोटो अपलोड करायची. माझं नुसतं हसूच झालं. अहो इथं काय करताय तुम्ही? दादा वहिनी गेले बी झोपायला. चला पटकन. चला चला. धनु किती चालवलंस आज? अगं त्या फिरण्याला काय लिमिट असतं का नाही? स्वतः बरोबर माझाही जीव घेतलास. कधी एकदा रूम मध्ये जातोय आंघोळ करून झोपते असं झालंय. उघड की. चावी द्या हो. उघड लवकर. मला बी लय झोप आले. पण ना मला आईस्क्रीम खायचं बी जरा मन आहे. आपण एक काम करू, आपण फ्रेश हो, आईस्क्रीम मागवू, तो खाऊ आणि मग झोपू. हा? तुला जे खायचंय ते खा. अगं उघडते का नाही? उघड ना लवकर. कंटाळा आला. तू केलंय समजा. हो मग एकूण एक गोष्ट मला हवी तशी सजवून घेतलीये मी. आता काय बोलू मी, मला कळतच नाही. काहीही बोलायची गरज नाहीये. आणि तसंही हे सगळं काय मी बोलत बसण्यासाठी केलंय का? हॅपी हनीमून. जिम, एन्जॉय युअर टाइम. तुळजा किती वेळ आत बसलीस ग? ही की बाहेर लवकर. इथं बसून बसून काटा आलाय मला. कायच करायला नाहीत. ऐकतेस का? हो आले. येतेस? झुरते उडते तुझ्यासाठी मनग नकळते तुला ऐक ना तू या मनाच एकदा बाबरल है तुझ्या मग हळू हळू